मंडळी, स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेवर एका मोठ्या चुकीमुळे प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत। काय आहे कारण पाहूयात, पण त्यापूर्वी मनोरंजन विश्वातील बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। ठरलं तर मग या मालिकेतील अर्जुन आणि सायली या जोडप्यानं वर्षभराचं कॉन्ट्रॅक्ट करून लग्न केलं होतं। गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या लग्नाचा एपिसोड प्रदर्शित झाला होता। लग्नानंतर त्यांनी होळी, गुढीपाडवा हे सण साजरे केले। आता वर्षभरानं पुन्हा एकदा मालिकेत हे सण साजरे केले जात आहेत। मात्र तरीही त्यांच्या लग्नाचं वर्षभराचं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलेलं नाही। ठरलं तर मग मालिकेच्या मेकर्सकडून झालेली ही चूक चाहत्यांच्या नजरेतून सुटलेली नाही। या मालिकेत सायलीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री जुई गडकरीला याविषयी एका चाहत्यानं विचारलं की कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला 1 वर्ष झालं नाही, पण होळी 2दा कसं काय? त्यावर जुईनं उत्तर दिलं, गंमत त्यानंतरच आहे हो, बघा की 2दा होळी। मला खात्री आहे तुम्हाला पुढील ट्विस्ट नक्कीच आवडतील। नुकतीच मालिकेत अर्जुनच्या मैत्रिणीची म्हणजेच मन्याची एंट्री दाखवण्यात आली आहे। त्यामुळे पुढे जाऊन ही मैत्रीणच विलन झालेली दाखवतील। या नवीन एंट्रीमुळे मालिकेला फाटे फुटणार। दोघात तिसरा आल्यानं मालिकेचा सगळा रस निघून जाईल। ती सायलीची आई कुठे गेली, तिला परत आणा। सिरियल लांब होत असल्यामुळे बोर होत चालली आहे। मूळ केस सोडून सगळं काही सुरू आहे, फक्त सिरियल वाढवत आहेत। 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अजूनही संपत नाहीये। लेखकाला, डायरेक्टरला कॅलेंडर नीट वाचता येत नाही का, अशा असंख्य कमेंट करत प्रेक्षक मालिकेवर नाराजी व्यक्त करत आहेत। मालिकेत आता कुठेतरी अर्जुन आणि सायलीचं प्रेम बहरायला सुरुवात झाली आहे, पण मालिकेत आलेल्या नवीन एंट्रीमुळे पुढे काय ट्विस्ट येणार हे पाहणं रंजक ठरेल। तर मंडळी, तुमचं या मालिकेबद्दल काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।